नमस्कार मित्रांनो, बाळूमामा फार्ममध्ये आपलं सरचे स्वागत आहे. तर या ठिकाणी ज्यांचं आपल्याला आतापर्यंत खरंच मार्गदर्शन लाभलेले आहेत असे मी अनेक वेळा तुम्हाला नाव घेतलेलं आहे या ठिकाणी. आणि सर्वांच्या परिचयाचे असणारे आपले आवडीचे डॉक्टर म्हणजे बापू केसकर डॉक्टर. तर या ठिकाणी आपल्या फार्मला व्हिजिट करण्यासाठी आज आलेले आहेत. तर ते तुम्हाला या ठिकाणी नारी सुवर्णाबद्दल बऱ्यापैकी पूर्णपणे माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करतील, कारण आपले जे व्ह्यूवर्स आहेत तर आपण ही बऱ्यापैकी माहिती या ठिकाणी कव्हर न करता आल्यामुळे आज मी डॉक्टरांना स्वतः बोललो की तुम्ही जरा माहिती या ठिकाणी कव्हर करा, जेणेकरून व्ह्यूवर्स या ठिकाणी पूर्ण त्यांची माहिती जी आहे ती फुलफिल होईल. तर आपण या ठिकाणी डॉक्टरांशी संपर्क करणार आहे आणि त्यांच्याशी थोडीशी चर्चा करणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज ज्यांच्या फार्मवरती आलोय आपण, तर तसं पाहायला गेलं तर ते नवीन आहेत पण अतिशय चांगलं काम करत आहेत मेंढी फार्म मध्ये. तर आजचा आपला विषय हाच राहणार आहे की मेंढी फार्म का केला पाहिजे, त्याचे काय प्लस पॉइंट आहेत ते आपण आता रीतसर बघूया. मेंढी फार्म करण्याचं सर्वात महत्वाचं कारण किंवा आपण मेंढी फार्म का केला पाहिजे, बघा बऱ्याचशा जे ह्याच्यामध्ये नवीन उतरू पाहणारे जे शेतकरी आहेत, जो एक मोठा वर्ग आहे ज्याला शेळी मेंढी फार्म बंदिस्त करायचा आहे, तर माझ्या मताप्रमाणे हे कमी देखरेखीतलं प्राणी आहे की देखरेख कमी म्हणजे चारा तुम्हाला व्यवस्थित लागेल, चारा व्यवस्थापन, औषध, मेडिकल मॅनेजमेंट चांगलं लागेल, पण शेळीप्रमाणे निवडक चाऱ्यावरती आपण मेंढी ठेवू शकत नाही. मेंढी कोणत्याही चाऱ्यावरती चांगलं वजन वाढ मिळणारा प्राणी आहे आणि हे नारी सुवर्णच आहे असं नाही. तुम्हाला जर एक गोष्ट नेहमी लक्षात येईल की चारून व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे कळपामध्ये मेंढी जास्त असते आणि 4-2च शेळ्या असतात. ते पण दिशादर्शक म्हणजे शेळ्या काम करतात म्हणून 4-2 शेळ्या ठेवतात. तर ते लोक तसे का करत असतील, त्याचं महत्वाचं कारण हेच आहे की त्यांना माहिती की माझी मेंढी कोणत्याही चाऱ्यावरती थांबू शकते, म्हणजे अगदी माळरानाला जिथं कुसळ येते ती अशा कुसळावरती मेंढीचं चांगलं वजन वाढ मिळू शकते. असा एकदम कमी दर्जाचा चारा खाणारा प्राणी आणि त्याच्यावरती वजन वाढ, चांगलं मटण उत्पादन मिळणारा प्राणी म्हणून आपण मेंढीकडे पाहू शकतो. आणि नेमकी हीच गोष्ट आहे ना बंदिस्त मध्ये आपल्याकडे खूप कमी चर्चली गेली किंवा बऱ्याचशा आपल्या शेळी पालक मित्रांना माहितच नाही की मेंढी बंदिस्त होऊ शकते. बऱ्याचशा जणांचं कन्सेप्ट की बंदिस्त म्हटलं की शेळी किंवा बंदिस्त शेळी पालन असंच म्हणतो. बंदिस्त मेंढी पालन किती सक्सेसफुली आपण रन करू शकतो, चालवू शकतो, ह्याच्याबद्दल आजपर्यंत खूप कमी विचार केलाय. हा डॉक्टर, माझ्याकडे एक प्रश्न आहे की पहिली जे लोक म्हणतात, आता मी ज्यावेळी आपण सुरुवात करायची होती तुम्ही आपली चर्चा झाली त्याच्यानंतर लोकांनी मला असे म्हटले की मेंढी ही बंदिस्त करणारी वस्तू नाही, तिला फिरायला लागतं, त्याला चारा चांगला लागतो, म्हणजे दिवसभर तिला खायला लागतं आणि तिचं जर तुम्ही खाद्य बघितलं तर या सगळ्या गोष्टीचं तुमचं नियोजनच होऊ शकत नाही, कारण ती सकाळी सोडल्यापासून ते संध्याकाळी बांधेपर्यंत गोट्यात तोपर्यंत ती चरत असते, तर ती भरपूर खाते. तर याच्याबद्दल आपलं काय मत आहे? माझं मत हे की हा सगळा कन्सेप्ट शेळीला लागू होतो. का शेळी निवडक चारा खाणारा किंवा चाऱ्यातला निवडक भाग खाणारा प्राणी आहे. मेंढीचं तुम्ही नैसर्गिक रचना बघितली तर मेंढीची ही आता कशी खाली मान घालून उभा राहिलेली आहे, त्यांच्या समोर जो चारा असेल ते खाणारा प्राणी आहे. आणि आपण जो म्हणताय तो प्रश्न खरं तर शेळ्यांना एकदम ऍक्युरेट लागू होतो की शेळी कदाचित बंदिस्त मध्ये चांगला परफॉर्मन्स देत नाही किंवा दिला तरी तिचं मॅनेजमेंट थोडंसं खर्चिक राहतं की निवडक चारा म्हणा, खुराकाचे खूप चांगले ऑप्शन त्यांना लागतात, आवश्यक असतात. त्यामुळं मेंढी बंदिस्त होत नाही हा एकदम चुकीचा संकल्प आहे. मेंढी शेळीपेक्षाही चांगली बंदिस्त मध्ये राहते आणि चांगला परफॉर्मन्स, चांगलं उत्पादन आपल्याला बंदिस्त मध्ये देऊ शकते. फक्त हे आपल्याकडे खूप कमी प्रमाणात पाहण्यात येतं, बोलण्यात येतं, चर्चा त्याचीच होती जी आहे त्याची. मुळातच बंदिस्त मेंढी पालन ही संकल्पना लोकांसाठी नवीन आहे, त्याच्यामुळे कदाचित असं बोललं जात असेल. पण मेंढी शेळीपेक्षाही, मी लिहून देतो, शेळीपेक्षाही चांगली बंदिस्त राहते, चांगलं उत्पादन देते बंदिस्त पेक्षाही. अगदी दिवसाचं मेंढी जी आहे डॉक्टर साहेब किती खाऊ शकते, म्हणजे याचा काही अंदाज आपल्याला बांधता येईल का की बाबा मेंढी असोया शेळी असोया वजनाच्या 10% हिरवा चारा खाते. 50 किलोची मेंढी 5 किलो हिरवा चारा खाते, ह्याच्यापेक्षा जास्त खाऊच शकत नाही.
शेळीचं तसंच आहे, पण शेळीला टाकलेला 5 किलो चाऱ्यातला 2.5 किलो चारा हा वेस्टेज जातो. मेंढीचा 80% चारा कमीत कमी खाल्ला जातो. हा प्लस पॉइंट आहे की तुम्ही जो रानातून आपण शेतातून आणून देणारा जो चारा आहे त्यांना समजा 10 किलो आणला तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 मेंढ्या आरामशीर सांभाळू शकता. पण शेळी कदाचित एकच तेवढा चारा खाऊ शकते, कारण त्यातला ती निवड भाग खाणार आहे, सगळा भाग खाणार नाही. आणि बऱ्याचशा वेळा आपल्या शेतकरी वर्गाला हा प्रश्न पडू शकतो की हे जे आपण गायींपुढं शिल्लक राहिलेला, शेळ्यांपुढं शिल्लक राहिलेला जो चारा आहे हा आता आपण मेंढ्यांना दिलाय आणि मेंढ्या ह्यातला 70-80% भाग हा पूर्ण खाऊन घेणार आहे. हा तुमचा चाऱ्याची अगदी लेंडी जरी झाली ना तरी 5 रुपये किलोनी लेंडी जाते. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात फायबर असतं, फायबर कंटेंट, जे की शेळी खात नाही, कधीच खात नाही, उपाशी राहील पण हे खाणार नाही. मेंढी आणि म्हैस हे 2च प्राणी असे आहेत की ह्याच्यापासून मांस उत्पादन, म्हैस दूध उत्पादन देऊ शकते आणि मेंढी मांस उत्पादन देऊ शकते. म्हणजे आणि तुम्ही बंदिस्त मध्ये कधीही बघा ना, विचार करा, तुमचा चाऱ्यावरती 70-80% खर्च होतो आणि मेंढी जर आपली चाऱ्याबद्दल प्लस असेल तर का करू नये. आता का करू नये ह्याचं अजून एक सांगतो की बऱ्याचशा ज्या जाती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, तसं भारतातच आपल्या 50-60 प्रकारच्या मेंढीच्या जाती आहेत. आपण ज्या डेक्कनच्या पठारावरती राहतो इकडे डेक्कनी मेंढी जास्त प्रचलित आहे. त्या डेक्कनी मेंढी मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि आपल्याला ती मेंढी बंदिस्तला का परवडणार नाही, तर शेळीच बंदिस्त लोक का करतात, ती मेंढी का करत नाहीत, ह्याचं एकमेव शास्त्रीय कारण की पिल्लांची संख्या. आपल्या ज्या आजपर्यंतच्या देशी मेंढ्या आहेत त्यांना शक्यतो 1 पिल्लं होतं, त्यामुळे कदाचित ते बंदिस्त ठेवायला आपल्याला परवडणार नाही. आणि ह्याच गोष्टीचा विचार करून निमकर कृषी संस्थेने हे ब्रीड तयार केले. भारतातलं एकमेव ब्रीड आहे की जे प्रत्येक वेताला 2-3 पिल्लं द्यायची क्षमता आहे. वेगवेगळ्या 6 मेंढ्यांचं क्रॉस आहे, असं काही नाही, दिसायला एकदम देशीगत आहे, अजिबात त्याच्यात काही वेगळं पण नाही. देशी मेंढीप्रमाणे 6 वेगवेगळ्या मेंढ्यांचं क्रॉस असल्यामुळे दूध उत्पादन म्हणा, मांस उत्पादन आणि बंदिस्त राहायची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून बनवलेलं ब्रीड आहे. तर मला एक सबस्क्रायबर जे होते आपले, तर त्यांनी असा प्रश्न विचारला की हे ब्रीड जे आहे तर ते लोकल मार्केटला चालू शकतं का, किंवा असं काय याच्यामध्ये लोक ओळखू शकतात की बाबा हे हायब्रिड आहे. आता जसं हे डॉर्पर आहे आपल्याकडे बघा, तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय असं फरक जाणवेल का? नाही, हे बनवताना ना निमकर संस्थेने नेमका ह्याच गोष्टीचा विचार केला की हे दिसायला जर वेगळं दिसलं तर बाजारामध्ये गेल्याने ह्याच्या वेगळेपणामुळे कदाचित त्याच्या विक्रीला मार बसू शकतो. त्यामुळे हे ब्रीड असं ठेवलेलं आहे की ते दिसायला एकदम देशीप्रमाणे आहे, काही वेगळं पण नाही. त्यामुळे अजिबात मार्केटला कुठेही थोडासा सुद्धा फरक पडत नाही. तर डॉक्टर साहेब आम्हाला एक सांगा की आता मेंढ्या आणि शेळ्या यांच्यामध्ये मेन बेसिक फरक म्हणजे कसं होतं की मेंढ्या ज्या आहेत त्या आपल्या अशा पद्धतीने ग्रुपने उभा राहतात, तर यांच्या आजारामध्ये आणि शेळ्यांच्या आजारामध्ये कोणामध्ये आजारांचं प्रमाण जास्त आहे, कोणामध्ये आजारांचं प्रमाण कमी आहे? आजाराचं प्रमाण जर म्हणसाल तुम्ही तर प्रमाण हे नेहमी मेंढ्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी असतं, शेळ्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याचं शास्त्रीय कारण सांगतो. मेंढीच्या अंगावरती असणारे हे जी केस आहेत ही तिचे थंडीपासून संरक्षण करतात, पावसापासून संरक्षण करतात. आणि आपल्या शेतकरी वर्गाला नक्की माहित असेल की पावसाच्या सुरुवातीला शेळ्या जास्त आजारी पडतात, थंडीच्या सुरुवातीला शेळ्या जास्त आजारी पडतात. हे जो क्लायमेट चेंजचा जो भाग असतो, म्हणजे पावसातून थंडी निघणे, थंडीतून उन्हाळा निघणे, अशा वेळेस जास्तीत जास्त प्राणी हे आजारी पडतात. आणि नेमकं त्यांच्या केसामुळे त्यांच्यावरती क्लायमेट चेंजचा असर थोडासा कमी होतो कम्पेअर टू शेळी. आजारी पडायचं प्रमाण 100% मेंढीमध्ये कमी आहे. त्याचं शास्त्रीय कारण सांगितलं की त्यांच्या अंगावरती असणारी केस. दुसरी गोष्ट ड्रॉबॅक ह्याचा एवढा असतो की ही असे ग्रुपने उभा राहतात आणि एखादा प्राण्याला चुकून एखादं व्हायरल इन्फेक्शन झालं तर ह्याचा पसरण्याचा वेग अतिशय जास्त असतो. जसं तुम्ही पाहू शकता, शेळी एक त्या कोपऱ्यात बसली, एक पलीकडल्या कोपऱ्यात बसली, आणि बऱ्याचशा शेतकरी वर्गाला माहित असेल की शेळी आजारी पडली की कळपातून मागं राहते, साईडला जाऊन एका साईडला उभा राहते. त्यामुळे त्यांचा आजार पसरण्याचा वेग कमी असतो शेळ्यांचा, मेंढ्यांचा जास्त असतो. पण आजारी पडायचं प्रमाण हे नेहमी मेंढीचं कमी असतं शेळीपेक्षा.
याच्यामध्ये लसीकरणाबद्दल काय बोलाल आपण? लसीकरण करावं लागेल का किंवा 100% लसीकरण बंदिस्त मध्ये लसीकरण ही एकमेव असं शस्त्र आहे आपल्याकडे ज्याच्यापासून आपण आपल्या फार्मची मॉर्टिलिटी म्हणजे मरतूक 70% पर्यंत कमी करू शकतो. लसीकरण हे अशा आजारांचं केलं जातं की त्याच्यावरती खास कोणताही उपचार नाही. मग लसींना प्रथमतः प्राधान्य द्या. साधारणतः बंदिस्तला 4 वेगवेगळ्या प्रकारच्या लसी आपण कंपल्सरी दरवर्षी करत असतो. ज्यामध्ये पहिला आहे PPR, त्याच्यानंतर ET+TT, HS आणि FMD ह्या 4. ह्याच्या व्यतिरिक्त जर इतरत्र आपल्या भागामध्ये इतर कुठले आजार आले तर त्यावेळेस त्या आजाराचं लसीकरण केलं जातं. पण ह्या 4 लसी कंपल्सरी करा. ह्या आजारावरती खास कोणतेही उपचार नाहीत. त्यामुळे लसीकरण हा एकमेव शस्त्र आहे आपल्याकडे. ते डेफिनेटली करा, अजिबात चुकवू नका. बेसिक आजारांमध्ये काय म्हणजे असं काय होतं की आता प्रत्येक वेळी डॉक्टरांना बोलवणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर प्रत्यक्ष फार्मरला ते पॉसिबल होत नाही किंवा डॉक्टर वेळच्या वेळेला अवेलेबल राहतीलच याची पण काही गॅरंटी नाही. तर त्याच्यासाठी काय करता येईल आम्हाला? किंवा मुळातच आहे ना, आता शेळी मेंढी हे बंदिस्त हे शास्त्र आताशी थोडस किंवा ह्याच्यावरती लोक काम करतात. त्यामुळे स्पेसिफिकली शेळी मेंढीमध्ये काम करणारे डॉक्टर लोक, प्रॅक्टिस करणारे डॉक्टर लोक खूप कमी तुम्हाला पाहायला मिळतील. पण ह्याच्यामध्ये एक सांगेल, इंजेक्शन द्यायला शिकून घ्या. 2 दिवसाचं ट्रेनिंग असतं, ते डेफिनेटली प्रत्येक फार्मरनी केलं पाहिजे. आणि औषधाबद्दल जर म्हणसाल तर औषध इतकं मोठं शास्त्र आहे की ती आपल्याला एका व्हिडिओमध्ये 2 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये कधीही कम्प्लीट होत नाही. औषध हे नेहमी तुम्हाला सोशल मीडियावरती भरपूर सारे व्हिडिओ पाहायला मिळते. द्यायचं कसं हे जर तुम्हाला जमलं तर नक्की तुम्ही कमी खर्चामध्ये तुमच्या फार्मचं मेडिकल मॅनेजमेंट करू शकता. शिकलं पाहिजे, शिकायची इच्छा पाहिजे. सोपं असतं. 2 दिवसाच्या प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला ते नक्की जमून जाईल. आता मी जे आहे बऱ्याच लोकांचे युट्यूबला पण व्हिडिओ बघितले डॉक्टर साहेब. तर काही असे लोक आहेत की काही उपचार सांगतात, काहीतरी फालतू उपचार सांगतात. म्हणजे हा घरगुती उपचार आहे, हा घरगुती उपचार आहे, असे काहीतरी उपचार सांगतात. आणि मग त्याच्यापासून काहीतरी, आता जसं आज आपल्याला फोन आला होता, एका आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी बोललं की मी जुन्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे ते औषध पाजलं किंवा शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ते औषध पाजलं आणि आज पिल्लाला ते वेगळाच काहीतरी आजार होऊन बसला. तर अशा गोष्टी होत आहेत. तर आम्ही कोणत्या युट्यूबर्स वरती विश्वास ठेवायचा किंवा कोणत्या लोकांवरती विश्वास ठेवायचा? याच्यामध्ये युट्यूबला खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळतील, पण त्याच्यामध्येही तुम्हाला निवडक चांगल्या प्रकारचे व्हिडिओ, हे अनालिसिस प्रत्येकाला आपापलं करावं लागेल, शोधावं लागेल. पण तरीही एक मुद्दा सांगतो, घरगुती उपचार हे आयुर्वेदिक उपचार हे असल्या फंद्यात पडूच नका मित्रांनो. 11 वर्ष झालं मी प्रॅक्टिस करतोय आणि ह्याच्यामध्ये एक डेफिनेटली तुमचे आजार कोणते आहेत आणि उपचार काय. एका तुम्हाला माहितीसाठी सांगतो की समजा मेंढीला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आणि तिच्या शरीरामध्ये असं गृहीत धरा की 1 लाख बॅक्टेरिया आहेत. ते 1 लाख मल्टिप्लिकेशन म्हणजे डबल मल्टिप्लिकेशन व्हायला फक्त 1 तासाचा वेळ जातो. 1 तासामध्ये 2 लाख बॅक्टेरिया त्याच्या शरीरामध्ये होणार आहेत. असं जेवढा तुम्ही वेळ घालवचाल ह्याच्यात तेवढं क्रिटिकल होऊन जाणार आहे. त्यासाठी तर आपल्याला स्वतः अजिबात डॉक्टरची वाट बघू नका. डॉक्टर येणार आहेत, त्यांच्या सोयीने येणार आहे, ते येतील जातील. बऱ्याचशा वेळा आज येतो म्हणणारे उद्या येतात, अशा भरपूर साऱ्या ही असते त्या. आणि चांगला प्रॅक्टिस करणारा डॉक्टर पण त्याच्यात मिळवणं हे पण भाग्य लागतं आपल्या आपापल्या परिसरात असणं. त्यामुळे स्वतः इंजेक्शन द्यायला शिका. चांगल्या तज्ञ डॉक्टर कोणते तुम्ही सल्ले घेऊ शकता युट्यूब वरती. आणि असं काय नाही जे घरगुती उपचार ज्याचा आणि त्या मेडिकल मॅनेजमेंटचा किंवा डॉक्टरकीचा काही संबंध नाही. असे खूप सारे फार्मर सगळे हे नॉलेज देतात, हे करा ते करा. अजिबात विश्वास ठेवू नका. खूप चांगल्या डॉक्टरांचे युट्यूबला चॅनल आहेत. अगदी हिंदी मीडियम मध्ये खूप आहे, ते हिंदी लँग्वेज मध्ये आपल्याला समजतं ना, हिंदी समजतं आपल्याला. कुठल्या आजाराला काय वापरायचं हे जर आपल्याला समजलं, त्यांचे बघा, त्यांचा फॉलोअप घ्या. एखाद्या वेळेस त्यांना कॉल करा, कॉल करून विचारू शकता असं असं झालंय. अशा गोष्टी अनालिसिस करून, शॉर्टिंग करून योग्य उपचार पद्धत केल्याशिवाय तुमच्या प्राण्यांची वेळेत ट्रीटमेंट होणार नाही तुम्ही शिकल्याशिवाय. आता याच्याबद्दल आता समजा आम्हाला एक हिंदी लँग्वेज वगैरे समजत नाही,
तर याच्यासाठी तुम्ही आम्हाला काय मदत करू शकता का, किंवा तुमचं काय एखादा चॅनल तुम्ही सुरू केलेलं आहे का, असं काय आहे? आपला द गोट क्लिनिक या नावाने एक चॅनल आहे, द गोट क्लिनिक. तुम्ही नक्की विजिट करू शकता. नवीन काम चालू केलंय. भविष्यात खूप सारे व्हिडिओ तुम्हाला ट्रीटमेंट विषयी खूप चांगले चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील तिथे. तर मित्रांनो, सरांचा डॉक्टर साहेबांचा एक स्वतः त्यांनी आपल्या चर्चेनंतर मीही त्यांना बरेच वेळा बोललो की सर आपण आम्हालाही बऱ्याच अडचणी येत आहेत, आणि तर आमची चर्चा झाल्यानंतर मीही त्यांना बोललो की बऱ्याच वेळा की मला हे काही औषधं माहीत. तर डॉक्टर साहेब आम्हाला याच्यात ह्यांना चारा जे आहे तो चारा काय दिला पाहिजे, मेंढ्यांना चारा कोणत्या प्रकारचा असणं योग्य आहे, म्हणजे डेली जो आपण सकाळी देणार आहे संध्याकाळी चारा, तर कशा पद्धती आता याच्यावरती मार्गदर्शन करा. चारा व्यवस्थापन जे आहे ना, हा खूप मोठा विषय आहे की प्रत्येकाचा विभागानुसार प्रत्येकाच्या शेतीमध्ये पिकणारे चारा पिकं वेगवेगळे आहेत. पण त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी सांगेल. यांना एकदल आणि द्विदल हा चारा लागतो. एकदल मध्ये काय येतं, मका, ज्वारी आणि नेपेर, सगळ्या प्रकारचे नेपेर हे एकदल चाऱ्यामध्ये येतात. तसंच ऊस, वाड. तर हे त्यांच्या आहाराचा 50% भाग, म्हणजे आपल्याकडे जसं सकाळचा रोज मक्याची कुट्टी दिली जाते पोटभर त्यांना, आणि 50% चाऱ्याचा भाग हा द्विदल असला पाहिजे, ज्यामध्ये मेथी घास, म्हणजे मी नेहमी सांगतो की मेथी घासाशिवाय तुम्ही बंदिस्त शेळीपालन असो या मेंढीपालन असो या सक्सेसफुली रन करू शकत नाही. मेथी घास हा असा एकमेव चारा आहे की जो खायला अतिशय रुचकर, पचनायला हलका आणि हाय प्रोटीन असणारा चारा आहे. त्यामुळे कमीत कमी 1 किलो आपल्या प्रत्येक मेंढीला हा चारा मेथी घास असला पाहिजे. बऱ्याचशा वेळा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मेथी घासाबद्दल समस्या येत्या, कारण तो थोडासा किचकट येतो चारा, कटिंगला जरासा किचकट येतो, जरासा तुमचा कीड वगैरे पण असते त्याच्यावरती, आणि पाण्याचा ताण सहन करत नाही, जास्तीचा पण नाही करत आणि कमीचा पण नाही. पण तरीही मी सांगेल की वर्षातील जेवढा भाग तुम्हाला शक्य आहे, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 8 महिने, 6-7 महिने तरी देऊ शकता ना तुम्ही वर्षातला मेथी घास, हा डेफिनेटली द्या. उन्हाळ्यामध्ये कदाचित कमी पाण्यामुळे जळून गेला, जाऊन द्या, पाऊस पडल्यावर आणि पुन्हा लागण करा, हे शेड्यूल ठेवा. मका तर तुम्ही जर 3 महिन्याला नवीन पीक करताय, मेथी घासच तुम्हाला जर वर्षातून एकदा करायचा कंटाळा का आला पाहिजे, नाही आला पाहिजे. बंदिस्त फार्म लाईव्ह स्टॉक मध्ये काम करायचे, मेथी घासाला पर्याय नाही. रोजच्या आहारातला 1 किलो तरी तुम्हाला मेथी घास देणं गरजेचं आहे. बाकीच्या एकदल चाऱ्यामध्ये मी तुम्हाला खूप सारे ऑप्शन सांगितलेत. मका द्या, कडवळ द्या, त्याच्यानंतर नेपियर द्या, काही हरकत नाही. 50% रोजच्या आहारातला भाग तुम्ही एकदलचा द्या, कोणताही तुम्हाला शक्य असेल तो द्या. द्विदल मध्ये मेथी घास 1 किलो द्यायचा आहे, आणि 1 किलो तुती द्या. तुती असा चारा पीक आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी खर्च आहे, उगवण्यासाठी कमी एफर्ट लागणार आहे. ते जुडूपवर्गीय चारा आहे, त्यामुळे एकदा लावल्याच्या नंतर 10-12 वर्ष तुम्हाला सातत्याने चारा मिळणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे जास्त पाणी झालं काही फरक पडत नाही, कमी पाणी पडलं, 2 महिने पाणी नाही मिळालं, त्याला काही फरक पडत नाही, कोणत्याही प्रकारची कीड नसते त्याच्यावरती. त्यामुळे तुती आणि मेथी घास हा 2 चारा तुम्ही द्विदल मध्ये डेफिनेटली द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी शेवरी, हदगा, शेवगा असंही चारा पिकं वापरू शकता. 50% आहारातला तुम्हाला द्विदल द्यायचा आहे, आणि 50% एकदल द्यायचा आहे. एकदल मध्ये खूप सारे ऑप्शन आहेत, द्विदल मध्ये मी 2च देतोय, जो की मेथी घास डेफिनेटली द्या, त्याला पर्याय नाही, आणि दुसरा तुती देतोय जो कमी खर्चाचा आहे, कमी तुमच्या फार्मच्या कडेने केला, बांधाच्या कडेने केला, पण तुती 1 किलो तुम्हाला रोजचा देणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून देऊ शकता शेवगा, हदगा, शेवरी, सुबाबळ. पण ही जी बाकीची सगळं सांगितलेली चारा पिकं आहेत, एक तर ह्यांचं कटिंग खूप कमी मिळतं, म्हणजे 4-4 महिन्याला 1 कटिंग मिळतं. दुसरी गोष्ट की इतकासा शेवगा जर घेतला तुम्ही, त्याच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस खूप चांगला आहे, पण इतकासा आवडीने खात नाहीत छोटे प्राणी. थोडासा तुमच्याकडे जर असेलच थोडासा भाग तुम्ही त्याचा वापरू शकता. तुती 1 नंबर आहे. तुती, मेथी घास, मका, ज्वारी आणि नेपियर. आमच्या इथे एक बंदिस्त मेंढी पालन आहे पलीकडे आमच्या गावामध्ये, म्हणजे विजापुरी मेंढ्यांचंच आहे, त्यांच्या साध्या मेंढ्या. तर त्यांच्या बोलण्यात आलं की मी मुरघास वापरला आणि माझं नुकसान झालं. तर मला तर काय असं अजून जाणवलं नाही, आपण 4 ते 5 महिन्यांपासून वापरतोय. पण आपलं काय मत आहे मुरघास वापरण्याबद्दल? माझं ही मत इतकंसं चांगलं नाही मुरघासाबद्दल. तुम्हाला जर खूप कमी वेळ असेल, कारण मुरघासाच्या 2 गोष्टी सांगतो. बनवणं कॉस्टली आहे, कारण 1 किलो मुरघास बनवण्यासाठी कमीत कमी 1.5-2 रुपये खर्च येतो, हा जास्तीचा खर्च आहे तुमचा.
दुसरी गोष्ट बऱ्याचशा वेळा त्याच्यामध्ये असणारे ओलसर असतो, त्यामध्ये फंगी म्हणजे बुरशी वाढू शकते, तो दिल्याने घातक परिणाम होतो आणि ते एक प्रकारचा आंबवण आहे. म्हणजे आहारातला 25 ते 30% भाग तुम्ही डेफिनेटली द्या, काही फरक पडणार नाही. तर पण पूर्णपणे जर मुरघास दिला त्यांच्या आहारामध्ये तर नक्कीच चांगलं नाही. त्यांच्यासाठी वजन वाढीचे आहेत सगळ्या दृष्टीने तुम्हाला देता किती प्रमाणात ह्याच्यावरती अवलंबून. 25-30% भाग रोजचा वापरू शकता, काही हरकत नाही. म्हणजे डेली जर 3 किलो लागत असेल तर 1 किलो मुरघास डेफिनेटली देऊ शकता. ह्याच्यापेक्षा जास्त देऊ नका शक्यतो. आणि दुसरी गोष्ट सांगितली की बनवणे, प्रोसेस करणे, ह्या गोष्टी खूप 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 खर्चिक आहेत. त्याच्याऐवजी मी रेफर करेल की तुम्ही नेपियर करा. मस्त नेपियर आहे ना, तुम्ही फक्त मेंटेन ठेवायला शिका. म्हणजे प्रत्येक कापणीला त्याला युरिया द्या, 6 महिन्यातून DAP 10-26 असे जर खाद्य वापरले तर नेपियर ही चांगला चारा तुमचा एक दल मध्ये बनवू शकतो. आणि सिजनेबल मका, ज्वारी, कडवळ हे वापरा. नेपियर मध्ये कोणती व्हरायटी हे चांगल्या प्रकारे खाऊ शकतात असं तुमचा अनुभव आहे? त्याच्यामध्ये जॉईंट किंग तैवान आता नवीन आलेला मका ऊस क्रॉस आहे, जो खायला रुचकर असतो. आणि सुपर नेपियर, हे 2 नेपियर अतिशय उत्कृष्ट आहेत, डेफिनेटली करा. अजून शेळी मेंढी, शेळीसाठी स्पेसिफिकली स्मार्ट नेपियर एक आहे, तो पण करू शकता. उंची जराशी कमी असते, खायला अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने खातात. असे 2-3 एक पण चाऱ्याचं उत्पादन आणि खायला योग्य तर जॉईंट किंग तैवान. मी तुम्हाला ह्यांना एक व्हिडिओ देतो, साईटला तुम्हाला दाखवतील. अतिशय उंची चांगली होते, खायला गोड, ऊसाप्रमाणे नाही पण ज्वारीप्रमाणे गोड असतो आणि मऊ असतो. तर डॉक्टर साहेब, या ठिकाणी बरेच आपले सबस्क्रायबर जे आहेत त्यांच्यापैकी काही सबस्क्रायबरना असं विचारलं की आम्ही जर बाजारातून नवीन पिल्लं खरेदी केली, साधारणतः 2.5-3 महिन्याची पिल्लं असतात, तर ते 2.5-3 महिन्याची पिल्लं आम्ही खरेदी करून तो जर व्यवसाय चालू केला तर तो योग्य की अशा मेंढ्या पाळणं योग्य? म्हणजे कोणतं बरं पडेल, कोणत्यामध्ये नफा जास्त राहू शकतो, कोणत्यामध्ये मर्तुकीचं प्रमाण जास्त कमी, अशा पद्धतीचं थोडंसं आम्हाला त्याच्यावरती थोडंसं मार्गदर्शन केलं तर बरं होईल. ह्याच्यामध्ये मी 12 वर्षापासून एक गोष्ट मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की खूप सारे शेतकरी बघितले की जे बाजारातून 2.5-3-3.5 महिन्याची पिल्लं आणतात, मोठी करतात आणि विकतात. साधारण 4-5 हजाराला पिल्लू, आताची रेंज आहे 4-5 हजार रुपये, आणि ते नंतर 2-3 महिने सांभाळून 10 हजाराला विकतात. कसा एकदम सोपा व्यवसाय वाटतोय ना पण मुळात तो तितका सोपा नाही. हे असे 100 मधले आपलं काय झालं होतं, तुमचं सहकार्य म्हणून तरी बरं, आपण एकदम 11चा लॉट आणला होता. हा जो 11चा लॉट आहे आणि योगायोगानं तुमचं सहकार्य त्यातलं तरी एक आमच्याकडून दगावलंच. तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत एका रात्रीमध्ये संध्याकाळी त्यानं काहीतरी खाल्लं आणि सकाळपर्यंत ते दगावलं. म्हणजे मी असं म्हणणार नाही, असं रिकमेंड करणार नाही की करू नका, परंतु ज्या अवघड शास्त्रीय कारण ऐकून घ्या. शेतकरी मित्रांनो, एकतर तुम्ही अशा मानसिकतेने गेला असता की मला 3-4-5 हजाराला पिल्लू घ्यायचे आणि 3 महिन्यात डबल पैशाला विकायचे. नेमकं आपण इथं चुकतो की आपल्याला अंदाज येत नाही की ती योग्य वयाचं पिल्लू योग्य किमतीला मला का मिळेल. बाजारात सगळी ठग लोक बसलेली आहे, ती कधी गिरायक येते त्याची वाट बघते होते, आणि त्यांचा तो पारंपरिक व्यवसाय आहे. तुम्हाला कधी बोलण्यात गुंडाळतेली, कुठं नेऊन गुंडळून टाकतेली कळायचं पण नाही, आणि अतिशय दिसायला साधी असतात आपल्यातलीच असतात. तेही व्यावसायिक आहेत, अजिबात त्यांच्या भावनेची कदर केलीच पाहिजे. ते एक वस्तू घेऊन विकायला येतात, त्यांचं काही चुकत नाही, चुकतं आपलं. आपण बड्या बाबड्या पद्धतीने जातो की मला 3 हजाराला पिल्लू मिळेल आणि मी 2 महिने सांभाळेल आणि 6 हजाराला विकेल. इतकं सोपं नसतं. एकदा ती आपली नजर नसते, हे केसाच्या खाली काय आपल्याला काय कळत नाही. नवीन असतो, पहिल्यांदाच बघत असतो आपण. त्यामुळे हे असल्या ह्या 12 वर्षाच्या करिअर मध्ये मी दोनदा पण नाही, एकदा आणून थांबलेली लोक खूप सारी बघितले ती. त्यामुळे अशा गोष्टी तात्पुरत्या थांबवा. वाटते तितक्या सोप्या बिलकुल नाहीत. त्याचे रिझन आहेत, महत्वाचे रिझन आहेत की जे तुमचं योग्य वयाचं पिल्लू योग्य किमतीला किंवा योग्य वजन वाढ असलेलं पिल्लू आपल्याला कधीच मिळत नाही. आपली नजर नसते. आपण रोज बाजारात जाणारे लोक नाही. जे रोज बाजारात जाते ते त्याच्या मागे व्यापार करते, व्यवसाय करते, त्याची तिथे काम आहे ती. आपण कधीतरी बाजारात जाणार आणि आपल्याला वाटणार की स्वस्तात पिल्लू मिळालं पाहिजे, हा कन्सेप्ट काढून टाका. शक्य नाही. कुणीही तुम्हाला स्वस्तात पिल्लू द्यायला तिथं बसलं नाही.
दुसरी गोष्ट, अजून एक महत्वाचं कारण की बाजारामध्ये 1000 प्रकारचे इन्फेक्शन येतात. 1000 प्रकारचे इन्फेक्शन घेऊन आपण आपल्या फार्मवरती येतो. नंतर त्यातनी किती जगतात, किती मोठी होतात, किती वाचतात, आईचं दूध तुटलेलं पिल्लू असतं, नंतर योग्य वजन वाढ मिळेलच आपल्याला, हेही शाश्वत नाही. आणि तिसरं कारण की तुमचं पिल्लू घेताना जो घेणारा आहे त्याचे शब्द वेगळे असतात आणि देताना वेगळे असतात. त्यामुळे तुम्हाला तुमचं पिल्लू पण योग्य किमतीला विकता आलं पाहिजे, ही पण मोठी कला असते आणि ती एकदा दोनदा बाजारात जाऊन आपल्याला कधीच येत नाही. त्यामुळं मी आतापर्यंत फक्त जे स्वतः फार्मवरती पिल्लं तयार करून विकतात ते 2 पैसे कमवताना बघितल्यात, ना की जे बाजारामधनी आणतात, मोठी करतात आणि विकतात. असे एखाद्या वेळेस 100त एखादा असू शकतो, कारण शक्यतो व्यापारी असतो तो, पण नाहीतर नाही सक्सेस लोक बघितली. तर ते अशा गोष्टी इतक्या सोप्या गोष्टी नाहीत. अशा गोष्टींना अजिबात भाळू नका. सांगायला म्हणायला खूप सोपं जातं, पण सोपं बिलकुल नसतं. ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की योग्य वयाचं, योग्य वजनाचं पिल्लू योग्य किमतीला बाजारामध्ये आपल्याला मिळणं अशक्य आहे. रोजचं काम नाही आपलं ते. त्यामुळे पिल्लं आपली जास्तीत जास्त फार्मवरती तयार करा, डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामध्ये नफा आहे. तर आता शेवटच्या मुद्द्याकडे आपण येऊया की नारी सुवर्णाच मेंढी पालनासाठी का निवडायची, आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं पैशाचं उत्पन्नाचं गणित कसं राहील, म्हणजे आम्हाला शेतकऱ्यांना परवडेल का नारी सुवर्णाच, किंवा दुसरी मेंढीला आम्ही काही क्रॉस ब्रीडिंग केलं तर ते परवडू शकतं का, कोणतं योग्य? नारी सुवर्ण साधारणतः निमकर संस्था आहे, ती पाठीमागले 30 वर्षापासून ह्याच्यामध्ये काम करते. आता ही संस्था NGO आहे मोठी. ह्याची किंमत वगैरे नारी सुवर्णाची आपण ठरवत नाही, हे काय बनवलेलं आपण नाही. आपण त्यांच्याकडून विकत घेतलेल्या मेंढ्या आहेत, त्यांची पिल्लं तयार करतोय आणि विकतोय. त्यामुळे किंमत हा फॅक्टर आपल्या हातात नाही. त्यांच्या आसपास आपली, निमकरांच्या आसपास आपली किंमत राहते आणि त्याच्या मागे खूप सारे एफर्ट आहेत. निमकरांची 30 वर्षाची कष्ट आहेत त्याच्या मागे. एक नारी 2 पिल्लं देणारं ब्रीड तयार करायला ती तितकी सोपी गोष्ट नाही. खूप सारे एफर्ट आहेत, खूप रिसर्च आहेत, खूप पैसा लावलेला आहे त्यांनी. त्यामुळे त्याची किमती आहेत, डेफिनेटली महाग आहे. किंमत आता मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगत नाही, ज्यावेळेस तुम्ही कॉल करचाल तुम्हाला सगळं किंमत वगैरे समजून जाईल. पण थोडंसं महाग असल्यामुळे मी आता नवीन शेतकऱ्यांना एक रेफर करतो की तुम्ही एका नरापासून आपण 2 पिल्लं देणारी, नारी सुवर्णाचं वैशिष्ट्य म्हणजे 2 पिल्लं देतं. आणि सामान्य भाषेत एकदम ठोकर त्याचं गणित सांगायचं झालं तर मी एक सांगतो की 1 पिल्लू माझं खर्चावरती जातं आणि 1 पिल्लू मला नफ्यात राहतं. कटिंगला विका, पैदाशीला विका, कशाला विका, 1 पिल्लू नफ्यात राहतं. 2 पिल्लाचं गणित हे. आणि आजपर्यंत आपण शेळी पालन करत होतो ते ह्याच गोष्टीसाठी, 2 पिल्लासाठी. आणि ते जर मेंढीने दिलं तर मेंढी सांभाळण्या बाबतीत प्लस आहे. मी वारंवार सांगतो, मी सांगत नाही, तुम्ही कधीही अनुभव घ्या. जे सांभाळणारे वगैरे त्यांच्याकडे पण कळपामध्ये मेंढ्या जास्त असतात, त्याचं रिझन तेच आहे. त्यांच्या मेंढीला तर 1 पिल्लू होतं तरी ते ठेवतात, शेळ्या ठेवत नाहीत. 4 वर्ष झालं शेळी पालन आहे आमच्याकडे. 4 शेळ्याच्या वर काही शेळ्या वाढवल्या नाही, परंतु एका वर्षामध्ये 5 मेंढ्यांच्या 5 लावरीच्या जवळपास 25 केलेल्या आहेत. म्हणजे काहीतरी अनुभव आल्याशिवाय आपण याच्यामध्ये उतरलो नाही, किंवा यांचं जे खाणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत एकदम आवडतं. आता हे माणूस जॉबला येते, ते आता जॉबला येते. त्यांच्यासारख्या माणसांनी 25-30 शेळ्या मॅनेज करणं, बाकीचं काम बघून एवढं सहज सोपं नाही. ते मेंढ्या नक्की करू शकतात. त्यांना माहिती 2 टाइम मला चारा द्यायचा आहे, असेल तो चारा आणखी त्यांच्यासाठी कुठलाही शोधायचा नाही, काय नाही. पहिली वैरण तर अक्षरशः शिल्लक राहिलेला शेळ्यांचा चारा आता मेंढ्या खात्या त्या. आणि मला वाटतं मी जास्त आता हेच काही ठेवत नाही त्या ह्याच्यात. आता त्यांचं काही मॅनेजमेंट खाण्याच्या बाबतीत प्लस आहे त्या. आणि त्याचबरोबर वजन वाढ, म्हणजे चांगल्या मॅनेजमेंटच्या मेंढीचं पिल्लू 350 ग्रॅम, मी माझ्याकडे 2 मधले 1 पिल्लू 350 ग्रॅम रोजचं वाढते. 250-350 ग्रॅम. आणि ही 250-300 वजन वाढ आहे ती आफ्रिकन बोरची शेळीमध्ये खूप मोठी झाली. मेंढी आपली सगळ्या आफ्रिकन बोरला जगातल्या सगळ्या वजनवाढीबद्दल सगळ्या शेळ्यांना मागं टाकू शकते योग्य मॅनेजमेंट मध्ये. त्यामुळे मेंढी आणणारी सुवर्ण का तर 2 पिल्लं देते. 1 पिल्लू माझं खर्चावरती गेलं आणि 1 मला नफ्यामध्ये राहिलं, सामान्य गणित राहिलं. दुसरी गोष्ट की थोडस महाग असल्यामुळे सुरुवातीला आपण नवीन शेतकऱ्याला रेफर करेल की 2.5-3 साधारण 3.5-4 महिन्याच्या देशीच्या काही लावरी घ्या, 100% बंदिस्त होतात. तुमच्या आसपासच्या कळपातून घ्या, बाजारात जाऊ नका. 500 रुपयांनी महाग लागली मादी तरी चालेल, पण आपल्या जवळच्या कळपातील माद्या घ्या आणि 1 नारी सुवर्णाचा नर घ्या. त्याच्यापासून त्या माद्यांना क्रॉस करा. होणारी जी नर पिल्लं येते तुमच्या देशी माद्यांना, ते तुम्ही तुमच्या खर्चासाठी विकून टाका, ते काय ठेवू नका. होणारी मादी पिल्लं ते तुम्हाला 2-2 पिल्लं देणार आहे.
तर कमी पैशात म्हणजे एका नरापासून तुम्ही 2 पिल्लं देणाऱ्या माद्या कमीत कमी पैशामध्ये तयार करू शकता. चांगला साधा कन्सेप्ट आहे. 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही 10 पिल्लं देशीची घेतली तर नक्की 2 वर्षामध्ये 2 पिल्लं देणाऱ्या माद्या तुम्हाला नारी सुवर्णाच्या एका नरागुंठी होतील. आणि ते जर तुम्ही पैदाशीला ठेवलं तर ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकून निघताल. कोणता चारा लागतोय, कुठलं मेडिसिन लागतंय, कधी आजारी पडते, पिल्लं कशी मॅनेज करायची. तर तो वेळ पण महत्वाचा आहे, तो पण पाहिजे. त्यामुळे एकदम सुरुवातीलाच नवीन नवीन त्याच्यामध्ये पैसे टाकून किंवा महागाईतलं ब्रीड घेऊन शिकण्यापेक्षा आपलं स्वस्तात सुरू करा, ज्यापासून तुम्हाला 2 पिल्लं देणारं ब्रीड तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. आता माझे जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापैकी 2-3 जणांची अशी कमेंट आली की सर आता याच्यामध्ये तुम्ही जे माद्यांपासून सुरुवात करताय तर त्याच्याऐवजी जर आम्ही सरळ मोठ्या मेंढ्या घेतल्या, म्हणजे साध्या मेंढ्या जर घेतल्या आणि त्यांना नारीचा बकरा क्रॉस केला तर आम्हाला 2 पिल्लं मिळतील, मग त्याच्यापासून आम्हाला एक 4-6 महिन्यामध्ये उत्पन्न लगेच चालू होईल, तर आम्ही असं करू शकतो का? का नाही करू शकत? थोडस आम्हाला सांगा. नाही, काय बघा, लहानपणापासून जर तुमची देशी मेंढी चरत असेल तर तिला बंदिस्त करणं आणि बंदिस्त केल्यानंतर त्याच्यापासून चांगला परफॉर्मन्स, चांगलं उत्पादन मिळणं ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. जर छोट्या पिल्लापासूनच तुम्ही तिला बंदिस्त ठेवलं तरच ती भविष्यात पुढे जाऊन तुम्हाला परफॉर्मन्स चांगला देणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा 100% विचार करा की मोठी मेंढी बंदिस्त होईल, ती काय मरणार नाही बंदिस्त ठेवली म्हणा, असेल हा चारा खाणारच आहे ती, पण परफॉर्मन्स थोडासा ती डल देऊ शकते, उत्पादन तिचं घटू शकतं. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट मानसिकता. अहो तुम्ही छोटे पिल्लाचे मोठे माद्या करोस तर जो वेळ घालवणार आहे ना तो खूप महत्वाचा आहे. मी सांगतो अजून एकदा तुम्हाला, तुम्ही त्या पिरियड मध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहे. तर मला सांगा योग्य काय राहील, 15,000ची मोठी मादी घेऊन त्याच्यातून शिकणं का 5,000ची छोटी मादी घेऊन त्यातनं शिकणं? लाईव्ह स्टॉक आहे मित्रांनो, ही मरू शकतं छोटं पण आणि मोठं पण मरू शकतं. फरक एवढाच राहील की हे 15,000चं मरणार आहे, हे 5,000चं. शिकण्यासाठी तुम्ही खूप पैशाच्या महागाईच्या मोठ्या ब्रीडच्या लगेच तरी नाद लागू नका. आणि हे सुरुवातीचे 1.5-2 वर्ष शिकण्याचे जे आहेत ते स्किप करू शकत नाही. ती पहिली पायरी आहे, ती तुम्हाला टाकायचीच आहे. मग ती तुम्ही मोठ्या मादीला खरेदी करून टाका किंवा छोट्या पिल्लाला, ते तुम्हाला करायचंच आहे. त्यामुळे अशा एकदम शॉर्टकटच्या मार्गी लागू नका. 1.5-2 वर्षाचा कालावधी शिकण्याचा आहे, तो तुम्ही छोट्या पिल्लांना द्या. आणि त्यांची मानसिकता पण राहील लहानपणापासून बंदिस्त असल्यामुळे जागेवरती चांगला परफॉर्मन्स देतील. तर धन्यवाद डॉक्टर साहेब, आपल्या फार्मला तुम्ही व्हिजिट दिल्याबद्दल आणि आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांनाही योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं. प्रत्येक वेळी व्ह्युअर्सना कॉल करणं आणि प्रत्येक प्रश्न विचारणं, तर त्याच्याऐवजी मी आज असं ठरवलं की चला सर डॉक्टरांशीच जरा चर्चा करूयात, त्यांच्याकडूनच पूर्णपणे माहिती एका व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करूया. कदाचित व्हिडिओ मोठा झाला असेल, माफ करा, परंतु एका व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि डॉक्टर साहेब तुमचेही खूप खूप धन्यवाद, असंच मार्गदर्शन राहू द्या. आणि मित्रांनो, तुम्हाला जर काही अजून अडचणी जर आल्या तर तुम्हाला माझा तर नंबर सर्वांनाच माहिती आहे, डॉक्टरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. डॉक्टरांकडे पूर्णपणे तुम्हाला अगदी नवीन पिल्लांची खरेदी करायची असेल तर मी अजून एक तुम्हाला याच्यामध्ये ॲड करू इच्छितो की ज्यावेळी तुम्ही नवीन पिल्लं खरेदी करताय तर ती पिल्लं खात्रीशीर ठिकाणावरूनच खरेदी करा. म्हणजे असं काय होतं, याच्यामध्ये कुठल्या तरी विजापुरीला म्हणा, माडगाव म्हणा, नारेचा क्रॉस करायचा आणि त्याची पिल्लं तुम्हाला द्यायची, तर असं काय होऊ नये असं माझं मत आहे. म्हणजे मी काय तुम्हाला इथे म्हणत नाही की तुम्ही आमच्याकडूनच पिल्लं घ्या, असं माझं काही मत नाही. परंतु जिथून घेताय तर जिथं विश्वासाचं ठिकाण आहे अशा ठिकाणावरून तुम्ही पिल्लं खरेदी करा. तशाच लोकांशी संपर्क करा जे तुमच्या कंटिन्यू टचमध्ये राहतील. तुमची पिल्लं नेल्यानंतर अगदी त्यांची प्रजनन होईपर्यंत, तर त्या गोष्टींचा सुद्धा तुम्ही थोडासा अभ्यास करा आणि तशाच लोकांकडून पिल्लं खरेदी करा. तर मी या ठिकाणी कमेंट्स, डॉक्टर साहेब आपला नंबर एकदा सांगितला तर बरं होईल. स्क्रीनला द्या, तरीच बंद केलं पण सांगा तुम्ही. 9665 39 13 61 सॉरी लास्टला 81. तर धन्यवाद मित्रांनो. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंट करून सांगायचं की तुम्हाला याच्यामध्ये काय आवडलं न आवडलं. तर धन्यवाद मित्रांनो.